चला जाऊया आपण या चालू होणाऱ्या सामन्याकडे। अर्थातच सेमीफायनलचा हा दुसरा सामना असेल। एकीकडे आपण पाहतोय दापोली 11 या संघाला आपण पाहू शकता, तर दुसरीकडे आपण पाहतोय रॉयल दापोली। या दोन संघांमध्ये ही लढत ही भिडत आपण सध्याच्या घडीला या स्पर्धेतील हा दुसरा सामना एकंदरीत पाहणार आहोत। सध्याच्या घडीला पहिला जो सेमीफायनलचा सामना संपुष्टात आला, निश्चितच परिपूर्ण झाला, संपन्न झाला। काही सामना निश्चितच आपल्याला पाहायला मिळाला, अक्षरशः रोमहर्षक आणि थरारक सामना आपल्याला त्यावेळेस पहिला सामना निश्चितच पाहायला मिळाला। आणि तदनंतर आपण पाहतोय दुसऱ्या सामन्याला सुरुवात होत असताना सेमीफायनलचा एक बिग बॅटल, एक बिग रायव्हलरी आणि एक मोठं युद्ध घमासान आपल्याला पाहायला मिळणार आहे। येस, आजचा खरं तर महत्त्वाचा दिवस, रविवारचा दिवस, म्हणजेच सगळ्यांचा आवडीचा दिवस। आणि या दिवसातील ग्रँड फिनालेच्या स्पर्धेतील आपण उत्तरार्धाकडे वळतोय। अर्थातच या स्पर्धेतील हा दुसरा सेमीफायनलचा एकंदरीत सामना आपण इथे रंगताना पाहायला मिळेल, एकंदरीत या दोन संघांमध्ये, म्हणजेच दापोली 11 तर दुसरीकडे आपण पाहतोय रॉयल दापोली। या दोन संघांमधील लढत खरं तर दापोली 11 या संघाकडून प्रथमतः दोन सलामीचे जे फलंदाज आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात, खेळपट्टीवरती दाखल राहिलेले आहेत। सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहायला गेलो तर तिकडे निश्चितच आपण पाहतोय एक मोठा खेळाडू, सध्याच्या घडीला चर्चेत राहिलेला खेळाडू आहे। अनेक टुर्नामेंट्स, अनेक स्पर्धा त्याने एका हाती लढवल्यात आणि निश्चितच अतिशय गाजवून सोडल्यात। तोच खेळाडू म्हणजेच अमेय पालकर याला पाहतोय। त्याचप्रमाणे आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दापोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सर्व्हिस सर्वा अर्थातच जतीन सर सालगावकर यांना आपण या सामन्यामध्ये पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती। सामन्याला सुरुवात होत असताना वरदविनायक रेसिडेन्सी एंडकडून पहिले षटक हाताळण्यासाठी येत आहेत। इथे मात्र बाबा रॉयल दापोली या संघाकडून पहिले षटक घेऊन येत आहेत। राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेले असताना पहिल्या चेंडूला अगदी सन्मान दिलाय, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय आणि निश्चितच सिंगलने संघाचं खातं उघड केलं जाईल, संघाचं खातं ओपन केलं गेलंय या दोन्ही फलंदाजांमार्फत। आणि यस, आपण मायक्रोफोनमध्ये थोडंसं चेंजेस करतोय, या पुढील आपण आवाज ऐकणार आहोत दापोल परिसरातील भाटी या गावचा एक गोड सुमधुर आवाज, अर्थातच सर्वेश्वरांच्या आवाजामध्ये आपण पुढील समालोचन ऐकणार आहोत। धन्यवाद विशाल सर। दुसऱ्या सेमीफायनलचा सामना आपण मैदानामध्ये होत असताना पाहतोय। एका बाजूला लढत देत होतो म्हणजे दापोली 11 संघ, तर दुसऱ्या बाजूला रॉयल दापोली। या दोन संघांमध्ये आपण लढत होताना पाहतोय। मला वाटतं प्रथम फलंदाजी करत असताना दापोली 11चा संघ असताना आपल्याला पाहायला मिळतोय। या दरम्यान सुंदर अशा पद्धतीने चेंडूला हलक्या हाताने पुश केलं होतं थर्ड मॅनच्या दिशेने, एक धाव धावून काढली गेली। अमय पालकर आणि जतीन सर सालगावकर यांची ओपनिंग पेअर आपल्याला मैदानामध्ये दाखल असताना पाहायला मिळते। आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजेच दापोली 11 दापोली संघाची 2 चेंडूंमध्ये 2 धावा। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाबा, बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अमय पालकर याला। हो, यावेळी सुरेख फटका खेळलाय, स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला सरळ पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी। अमय पालकर याच्या बॅटमध्ये येतोय ब्रँडेड षटकार, सुरेख असा फटका खेळला गेला होता।
मिडॉनच्या डोक्याच्या वरून सरळ पाठवलं चेंडूला सीमारेषे पार. ब्रँडेट येतोय हा षटकार. नक्कीच पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 2 षटकं पहिली पॉवर प्लेची असतील. त्या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर असा फायदा घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय अम्मय्या पालकर आणि जतीन सर सालगावकर या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय जिकडे बाबा आव्हान बनवून उभा आहे आपल्या धारदार गोलंदाजीने अम्मय्या पालकर आणि जतीन सालगावकर या 2 फलंदाजांच्या विरोधात. बघूया आतापर्यंत तरी अम्मय्या आपला जोहर दाखवतोय. यावेळी पुन्हा एकदा यावेळी कॅच आउटचा संधी आणि अम्मय्या पालकर याची विकेट. मोठी विकेट्स आपल्या संघासाठी प्राप्त करतो तो म्हणजेच बाबा. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये कॅच आउटच्या रूपामध्ये आउट होतोय अम्मय्या पालकर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटची अप्पर एज लागली. चेंडू सरळ गेला एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये आणि तिकडे फिल्डर कोणत्याही प्रकारची चूक नाही करत आहे. परिणामी अम्मय्या पालकर याला आपली विकेट गमवावी लागते. द बिग मॅन डिपार्ट्स फॉर द दापोली 11. आपल्याला पाहायला मिळतंय अम्मय्या पालकर याची विकेट. मोठी विकेट. नक्कीच याच्या पूर्वीच्या चेंडूवरती जर विचार केला षटकार खाल्ला होता बाबा याने मात्र त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती अम्मय्या याची विकेट प्राप्त केली गेली. बाबा यांच्या माध्यमातून सुरेख असा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय रॉयल दापोली संघासाठी. नक्कीच हा सामना दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जिकडे 2 संघ भिडले होते SVR हरणाई वर्सेस भाटी 11 भाटी. त्या सामन्यामध्ये भाटी 11 भाटी संघाने SVR हरणाईला पराभूत करून फायनलचं तिकीट पक्क केलंय. त्यांच्या विरोधात दुसरी टीम कोणती असेल फायनलचा सामना खेळण्यासाठी त्याचा रिझल्ट आपल्याला हा सामना घेऊन देईलच. दरम्यान पहिलं षटक असतंय प्रगतीपथावर आपण पाहतोय बाबा याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. जर विचार केला आतापर्यंत 8 रन खर्च केलेत आपल्या षटकामध्ये. 1 विकेट मोठी विकेट आपल्या संघासाठी प्राप्त देखील केली अम्मय्या पालकर याच्या रूपामध्ये. नवीन बॅटर स्ट्रायकर यांना तयार होतो तो म्हणजेच आकाश सकपाल. बघूया आकाश सकपाल आला होता. हलक्या त्याने चेंडूला पुश केलं मिडॉनच्या दिशेने. 2 धावसंख्या धावून काढण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत ते म्हणजे दोन्ही फलंदाज. सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे दापोली 11 या संघाच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या षटक आहे अर्थातच 2 फिल्डर तुम्ही मात्र 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. यावेळी हलक्या त्याने पुश केलं गेलं होतं. क्विक सिंगल आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सिंगल सोबतच षटक क्रमांक पहिलं इथे संपतंय. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर दापोली 11 दापोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 धावसंख्येपर्यंत. लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. द बिग बॅटल आपल्याला इथे पाहायला मिळतंय मैदानामध्ये. जिकडे एका बाजूला असेल तो म्हणजेच दापोली 11 दापोली तसेच दुसऱ्या बाजूला असतोय तो म्हणजे संघ रॉयल दापोली. गोलंदाजी मार्कर मला वाटतं गोलंदाज तयार होतोय तो म्हणजेच कैफकडे लक्ष ठेवावं लागेल कारण मागच्या सामन्यामध्ये जो क्वार्टर फायनलचा सामना खेळला गेला होता मला वाटतं सनराइज दापोली आणि रॉयल दापोली या 2 संघांमध्ये त्या सामन्यामध्ये अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली होती. आपल्या संघाला विकेट्स प्राप्त करून दिल्या होत्या. त्याच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा असेल या सामन्यामध्ये देखील. कैफ याचा जर विचार केला गोलंदाजीचा तर बघूया कशा प्रकारे कैफ गोलंदाजी मार्कवर आपली ताकद दाखवतोय. सामना करण्यासाठी तयार होतोय स्ट्रायकर इनला फलंदाज आकाश. डीपला जर विचार केला तर डीप स्क्वेअर लेगला आणि डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात असताना पाहायला मिळत आहेत. बघूया आकाश कशा प्रकारे सामना करतोय कैफ याच्या धारदार गोलंदाजीचा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू कैफ याचा आकाश आला. यावेळी द्वारकर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. आउटफील्ड सुपर फास्ट आहे. सर्कलला बीट केलंय फिल्डर आणि चेंडू मध्ये रेस लागली होती आणि चेंडू ती रेस अगदी इझिली जिंकतोय. चेंडू सरळ जातोय सीमापार.
येतोय हा आकाश सकपालच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. नक्कीच सुरेख पद्धतीचा चेंडू होता, मात्र अगदी त्याच शैलीने तो चेंडू खेळला गेला. आकाशांच्या माध्यमातून चेंडूला सरळ पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या आणि मिड ऑफच्या गॅपमधून सीमा पार 4 धावांसाठी. नक्कीच चांगली अशी सुरुवात आपल्याला होत असताना पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला पॉवर प्लेचं षटक असणार आहे, मात्र 2 फिल्डर तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. बघूया कशा प्रकारे कैफ आतापर्यंत जे उर्वरित षटक आहे ते कशा प्रकारे हाताळतोय. सामना करण्यासाठी तयार होतोय आकाश. यावेळी देखील मोठा फटका, डीपला क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र सुरेख असं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख असे एफर्ट्स आपल्याला तिकडे पाहायला मिळत आहेत बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू टप्पा पडला होता, मात्र चांगल्या प्रकारे जजमेंट करून चेंडूला बाउंड्री लाईन पूर्वी अडवण्यामध्ये तो फिल्डर यशस्वी ठरलाय. आपल्या संघासाठी 2 धावा आतापर्यंत नक्कीच म्हणाव्या लागतील बचावल्या आहेत. आकाशाच्या बॅटमधून नक्कीच चांगल्या प्रकारे चेंडू लागून डीप लॉंग लेगला आला होता, मात्र सूर्यकाश क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं तिकडे. कैफ आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी करत आला या टुर्नामेंटमध्ये. हो सूर्यकाशचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आकाशाचा, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू सरळ जातोय विकेट किपर यांच्या हातामध्ये. परिणामी येतोय निर्धाव बॉल. बघूया जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढे तुम्हाला प्रेशर जास्त फील करावं लागेल. यावेळी सुरेख फटका खेळलाय, चेंडू सरळ हवेमध्ये उभा झालाय. मोहसिन बुरोनकर सर चेंडू खाली येत आहेत आणि हो हात तो आया लेकिन मुंह ना लगा असं काहीसं म्हणावं लागेल. चांगल्या प्रकारे जज केलं होतं चेंडूला, मात्र कॅच ड्रॉप. आकाश सकपालची मोठी विकेट जिकडे तुम्हाला मिळू शकली असती तिथे नक्कीच विकेट गमवावी लागते. सोबतच तुम्हाला 2 रन्स देखील परिणामी भोगायला लागतील. एक सोपा झेल होऊ शकला असता, मात्र क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जोपर्यंत झेल कोणताही कंप्लीट होत नाही तोपर्यंत कोणताही झेल हा सोपा नसतो. जोपर्यंत चेंडूला आपल्या हातामध्ये विराम नाही मिळत तोपर्यंत नक्कीच तो झेल सोपा नसतो. चेंडू थोडा जास्त हवेत असल्या कारणास्तव मला वाटतं जजमेंट करण्यामध्ये काहीसे अयशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहसिन सर बघूया कशा प्रकारे आपल्या उर्वरित षटकाचा समाचार घेतोय आकाश कैफ याच्या. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूला खेळलं गेलं होतं. चेंडू जातोय निर्धाव. यावेळी सूर्यकाचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली लाईन आणि लेंथ आउटसाइड द ऑफ स्टंप पद्धतीचा चेंडू होता, परिणामी येतोय निर्धाव. आतापर्यंत आकाशाला नक्कीच मोठा फटका खेळून दिला नाही कैफ याने. जर तो पहिला चौकार वगळला तर आतापर्यंत नक्कीच किफायतशीर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कैफ याच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा लेग बिफोर विकेटची लावड अपील, मात्र पंच ती अपील फेटाळून लावतायत. अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर दापोली 11 दापोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 धावसंख्येपर्यंत. येस, आपण पाहतोय चालू असलेला सामना एकंदरीत सेमीफायनलचा हा दुसरा सामना. या 2 संघांमध्ये ही लढत पाहतोय. अर्थातच दापोली 11 आणि रॉयल दापोली या 2 संघांमध्ये लढत पाहत असताना 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात झालाय आणि 12 मध्ये आल्या तर फक्त 20 धावा. 10.0च्या सरासरीने या 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 1 विकेट माघारी परतली. अर्थातच एक महत्त्वाची विकेट म्हणता येईल. अमेय पालकर डावकुरे शैलीचा एक मोठा फलंदाज माघारी परतल्यानंतर या 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात या दोन्ही फलंदाजांमार्फत. आपण पाहतोय आकाश सकपाळ असेल ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याची दखल घेतली जाते आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आपण पाहतोय जतीन सराणा जे या संघाचे सर्व आहेत. अर्थातच स्वतः संघनायक सुद्धा आहेत आणि निश्चितच त्या प्रकारची खेळी सुद्धा ते संघासाठी वैयक्तिकदृष्ट्या आणि सांघिकदृष्ट्या सुद्धा करत आहेत सध्याच्या घडीला. येस, 12चा खेळ संपुष्टात आलाय. ड्रिंक ब्रेक्स नंतर आपण पुन्हा एकदा जातोय मैदानाकडे.
12 चेंडूंमध्ये आल्यात 20 धावा आणि येणाऱ्या उर्वरित आपण पाहायला गेलो यस उर्वरित 18 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल आणि आपण पाहतोय तृतीय अर्थातच एक महत्त्वपूर्ण षटक आणि षटक घेऊन येण्यासाठी आपण इन्व्हाइट केले जाते असद या गोलंदाजाला पहा ओव्हर द विकेट वरद विनायक रेसिडेन्सी एंड कडून यावेळेस बॅटची लिडिंग एज घेतली जाते धावचीची संधी इथे उपलब्ध झाली होती पंचांकडे लावडफील केली जाते आणि पंच मात्र निर्णय कळवतायत आकाश सकपाल ज्या ठिकाणी बॅटची लिडिंग एज घेतली गेली पाठीमागे आपण पाहायला गेलो तर एसटीच्या पाठीमागे स्लिपच्या मागे थोडंसं स्लिप रिजनमध्ये चेंडू स्थिरावलेला असताना ट्रॅव्हल होत असताना तिकडे 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होत असताना तो चेंडूला रोखतोय आणि अचूक थ्रो करतोय आकाशची जी रनिंग घेण्याची जी प्रयत्न झाले ते मात्र फसले गेले धाव घेण्याचे जे प्रयत्न झाले ते मात्र फसले गेले धावचीची संधी झाली आणि धावचीचा शिकार सुद्धा झालाय आकाश मात्र माघारी परतलाय आकाशाची पारी मात्र इथे संपुष्टात आले आपण पाहतोय यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक नवोदित फलंदाज अर्थातच यस मॅन फ्रॉम म्हैसोंडे गावचा हिरा बंड्या शिरकेसर यावेळेस मात्र मैदानाच्या खेळपट्टीच्या दिशेने यावेळेस मार्गस्थ होत असताना आपण ऑन स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता एकंदरीत आकाश सकपाल माघारी परतलेत अमेय पालकर माघारी परतलेत 20 धावा खरं तर निश्चितच यशस्वीरित्या जोडल्या गेल्या धाव फलकावरती परंतु समोर कोणता संघ आहे तर रॉयल दापोली हे दोन संघ दापोली तालुक्यात अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात आणि अनेक टुर्नामेंटमध्ये अगदी विजेत्या संघाचे मानकरी ठरलेले हे संघ आहेत यावेळेस मात्र द्वितीय सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपापसात लढताना मात्र यावेळेस पाहायला मिळतात तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना मार्गस्थ होत असताना आपण पाहतोय ओव्हर द विकेट बंड्या शिर्के यांच्या समोर गोलंदाजी करत असताना वरद विनायक रेसिडेन्सी एंडकडे अगदी ट्रॅव्हल चेंडू होतोय आणि चेंडू चाललाय दान 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 करत पुन्हा एकदा चौकाराच्या स्वरूपाने 4 धावेन करता येतोय ब्रँडेड चौकार यस ना आव देखा ना ताव देखा सीधा गेंद सीमा पार देखा यावेळेस ब्रँडेड आलाय चौकार 4 धावेन करिता धाव फलक पुढे सरसावेल दुसरा सेमीफायनलचा सामना आपण मैदानामध्ये होताना पाहतोय जिकडे रॉयल दापोली आणि दापोली 11 हे दोन संघ एकमेकांविरोधात फायनलसाठी लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसऱ्या षटकाचा खेळ आपण प्रगतीपथावर होत असताना पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ आपण प्रगतीपथावर होत असताना पाहतोय असं त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत दापोली 11 रॉयल दापोली संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24 यावेळी चेंडू हवेत आहे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्यावरून चेंडू सरळ ट्रॅव्हल करत होता लॉंग लेगच्या दिशेने मात्र तिकडे सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे दापोली 11 दापोली संघाचा जर विचार केला 2 मोठे विकेट्स त्यांना गमावे लागलेत अमेय पालकर आणि आकाश सकपाल यांच्या रूपामध्ये बघूया कितपत त्या 2 विकेटची भरपाई करतायत हे 2 फलंदाज यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची आउटसाइड एज लागली चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला थर्ड मॅनच्या हातामध्ये एक धाव धावून काढली एका धावेने समाधान मानावं लागेल नक्कीच आतापर्यंत सुरेख असे षटक आपल्याला पाहायला मिळते असं त्याच्या माध्यमातून पूर्णपणे जखडून ठेवण्यामध्ये दापोली 11 दापोलीच्या फलंदाजांना आतापर्यंत तरी यशस्वी ठरतोय तो म्हणजेच असत बघा स्ट्रायकर एंडला आता फलंदाज असतील ते म्हणजे जतीन सर नक्की स्वतः कर्णधार आहेत सर्वेसर्वा या संघाचे या ग्राउंडचा पुरेपूर असा अनुभव असलेले खेळाडू म्हणजे जतीन सर सालगावकर बघूया कशा प्रकारे असं त्याच्या गोलंदाजीचा सामना करतायत यावेळी स्वीट हिटचा प्रयत्न गॅपमध्ये देखील चेंडूला ठेवण्यामध्ये यशस्वी मात्र तिकडे डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता मला वाटतं तो या शॉटसाठी तैनात केला गेला होता चेंडू सरळ त्याच्या हातामध्ये जातोय ट्रॅव्हल करून एक धावसंख्येने भर होते दापोली 11 दापोली संघाच्या या एका धावेने षटक क्रमांक 3चं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28
3 षटकांच्या समाप्तीनंतर दापोली 11 दापोली संघाची. यस 3चा खेळ संपुष्टात आलाय आणि आपण पाहतोय 28 धावा या धाव फलकेवरती जोडल्या गेल्यात यशस्वीरित्या दापोली 11 या संघाच्या माध्यमातून. जतीन सर आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय बंड्या सर असतील जे 4 बॉल आणि 7 धावांवरती खेळत आहेत. तर जतीन सरांना आपण पाहतोय ते 2 बॉल 2 धावांवरती खेळत आहेत. एकंदरीत चांगल्या प्रकारचं चांगल्या दर्जाचं क्रिकेट निश्चितच अपेक्षित असेल या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. हा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. पहिला जो सेमीफायनलचा सामना इथे परिपूर्ण झाला, संपन्न झाला. अर्थातच SVR हरणे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहायला गेलो भाटी 11 भाटी या 2 संघांमध्ये ही लढत झाली पहिल्या सेमीफायनलसाठी. आणि त्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलो ना तर भाटी 11 भाटी या संघाने निश्चितच विजय प्राप्त केला आहे. फायनलच्या अगदी अंतिम सामन्यामध्ये दिमाखदार प्रवेश निश्चित केला आहे. आणि तदनंतर आपण पाहतोय एक दुसरा फायनलिस्ट जो आपल्याला ह्या सामन्यामध्ये मिळून जाईल. अर्थातच या 2 संघांमध्ये मिळून जाईल. जो संघ विजय प्राप्त करेल तो अर्थातच संघ पुढील फेरीमध्ये पदार्पण करेल, अर्थातच फायनलच्या या फेरीमध्ये प्रवेश करेल. परंतु अजूनही आपण पाहतोय ही फर्स्ट इनिंग चालू असताना धावा आल्यात 28 आणि विकेट माघारी परतल्या 2. चला चौथ्या षटकाला इथे सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय कैफ. नक्कीच इथे काहीसा नैसर्गिक अडथळा या कारणास्तव डेड बॉल घोषित केला जाईल. बघूया चौथ्या षटकाच्या कशा प्रकारे समाचार घेतला जातोय जतीन सालगावकर यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय कैफ. जर विचार केला दुसऱ्या षटकाचा होम प्लास्टिक एंड कडून गोलंदाजीचा आपण पाठपुरावा पाहतोय कैफ याच्या माध्यमातून. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न तर नक्कीच सन्मानजनकपणे बॉलला फेस केलं, हलक्या त्याने पुश केलं समोरच्या दिशेने. 1 धाव धावून काढली गेली. होम प्लास्टिक एंड कडून आपण गोलंदाजी पाहतोय तर वरद विनायक रेसिडेन्सी एंड कडून आपण फलंदाजी पाहतोय. या चालू षटकांमध्ये जर विचार केला कैफ नक्कीच कैफ याच्यावरती मोठी जबाबदारी असेल. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये त्याने आपल्या गोलंदाजीच्या मार्फत सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला होता. आता सेमीफायनलच्या सामन्यात देखील त्याच्यावरती मोठी जबाबदारी असेल. बघूया स्ट्रायकर यांना फलंदाज तयार होतात ते म्हणजे बंड्या. सामना करण्यासाठी तयार होतात कैफ याच्या गोलंदाजीचा. कैफाचा चेंडू बंड्या आला. यावेळी मोठा फटका खेळला आहे. चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर इंटरेस्टेड आहे आणि यावेळी मात्र कोणत्याही प्रकारची चूक आपल्याला पाहायला मिळत नाही. मोहसिन बोरनकर यांच्या माध्यमातून सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. लॉंग ऑनच्या दिशेने बंड्याला आपली विकेट गमवावी लागते. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू भरपूर काळ हवेमध्ये होता आणि सुरेख अशा पद्धतीने झेल पकडला मोहसिन बोरनकर यांच्या माध्यमातून. जी विकेट पूर्वी घडली होती त्याची पुनरावृत्ती न होता एक सुंदर असा झेल पकडला गेला त्यांच्या माध्यमातून. कैफ आपल्या संघासाठी आणखीन एक विकेट प्राप्त करतोय. बंड्याला आपली विकेट गमवावी लागते कैफ याच्या गोलंदाजीवरती. नक्कीच दोन्ही संघ आतापर्यंत आपण पाहत आलो या स्पर्धेमध्ये तसेच या हिस्टॉरिकल आझाद मैदानामध्ये नक्कीच आपल्या चांगल्या प्रदर्शनासाठी जाणले जातात. एका बाजूला दापोली 11 दापोली वर्सेस रॉयल दापोली हे दोन्ही संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये सेमीफायनलच्या लढतीमध्ये आपल्याला सामील होताना पाहायला मिळत आहेत. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. हा जो सामना जिंकेल त्याला नक्कीच फायनलचं तिकीट त्याचं फिक्स होणार असल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असेल. दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी नक्कीच आपला 100% प्रयत्न देतील यात काही शंका नाही. बघूया कैफ नवीन फलंदाजी मार्कवर तयार होतो म्हणजे श्रेयश. एक ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स आपल्याला देत असताना पाहायला मिळतो दापोली 11 दापोली संघासाठी. यावेळी देखील पुल्लर लेनचा चेंडू होता. त्या चेंडूला हलक्या हाताने पुश केले गेले.
लॉंग ऑफच्या दिशेने एका धावेने समाधान मानावं लागेल. अशा या एका धावेनेच स्ट्राईक रोटेशन देखील आपल्याला इथे पाहायला मिळते. जतीन सर सालगावकर असतील ऑन द स्ट्राईक. कैफ याच्या नक्कीच बघूया कशा प्रकारे गोलंदाजीचा समाचार घेतला जातो. आतापर्यंत एकही मोठा फटका नाही आला या षटकाचा जर विचार केला तर. 3 चेंडू फेकले गेलेत, 3 चेंडूंमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील आपल्या संघासाठी प्राप्त केली गेली. कैफ याच्या माध्यमातून ती मोठी विकेट होती बंड्या ज्याच्या रूपामध्ये. बघूया जतीन सालगावकर कशा प्रकारे या नक्कीच म्हणावं लागेल आझाद मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे. अनुभवाचा कशा प्रकारे फायदा घेत आहेत आपल्या संघासाठी. मोठा सामना आहे, मोठी बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला असतो रॉयल दापोली संघ, दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा संघ तो म्हणजेच दापोली 11 दापोली. आतापर्यंत चांगल्या पद्धतीचा खेळ आपण होताना पाहतो. यावेळी शफल केला गेला होता. ऑफसाईडच्या बाहेरच्या चेंडूला सरळ घसेटलं होतं आणि मिड विकेटच्या डोक्याच्या वरून चेंडूला सरळ पाठवलंय सीमा पार. जतीन यांच्या बॅटमधून येतोय ब्रँडेड षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 36. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. नक्कीच काय फटका खेळला गेला होता. अतिशय सुरेख, अतिशय देखणी, अतिशय विलक्षणीय फटका आपल्याला पाहायला मिळाला जतीन सर सालगावकर यांच्या माध्यमातून. आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न होता चेंडूला, त्या चेंडूला घसेटलं आणि सरळ मिड विकेटच्या डोक्याच्यावरून चेंडूला पाठवलं सीमारेषे पार. जतीन सरांच्या बॅटमधून आला होता ब्रँडेड षटकार. बघूया कमबॅक कशा प्रकारे करण्यामध्ये यशस्वी ठरतोय का तो म्हणजेच कैफ. मागच्या सामन्याचा जर विचार केला क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली गेली होती त्यांच्या माध्यमातून. नक्कीच त्याच गोलंदाजावर इथे काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो जतीन सरांचा. आतापर्यंत 36 धावसंख्येपर्यंत मजल गाठली दापोली 11 दापोली संघाने. पुन्हा एकदा या वेळेला मिड ऑफच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलंय. पुन्हा एकदा शफल करून मारण्याचा प्रयत्न होता. माझ्या तिकडे फिल्डर असतोय, फिल्डर तैनात असतील मोहसिन बुरोनकर सर यांच्या रूपामध्ये. एका धावेने समाधान मानावं लागतंय जतीन सरांना. या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज तयार होतो तो म्हणजे श्रेयस. आतापर्यंत जर विचार केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी नक्कीच वेळोवेळी टाकत आलं तो म्हणजे श्रेयस. आता मात्र फलंदाजीमध्ये देखील ताकद दाखवावी लागेल, संघर्ष करावा लागेल मित्रांनो. जर संघर्ष करायचा, जर तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. यावेळी सुरेख फटका खेळला, स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ स्ट्रोक फ्रॉम द श्रेयस. स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका खेळला गेला. जर पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला कैफच्या गोलंदाजीचा तर 3 चेंडूंमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. 1 विकेट देखील प्राप्त केली गेली होती. मात्र नंतरच्या 3 चेंडूंमध्ये घणाघाती प्रहार, वार पे वार, कडा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. जतीन सर आणि श्रेयस यांच्या माध्यमातून 2 षटकार ठोकले आणि स्कोर कार्ड सरळ जाऊन पोहोचले ते म्हणजे दापोली 11 दापोली संघाचं 43 धावसंख्येपर्यंत. सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारे युटिलाइज केलंय या फलंदाजीला आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच होम या ग्राउंडचा पुरेपूर असा अनुभव असताना आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही संघांना. अजूनही या इनिंग मधील एका षटकाचा खेळ बाकी असेल. 5वं षटक, शेवटचं षटक, अंतिम षटक, महत्वपूर्ण षटक या सेमीफायनलच्या पहिल्या इनिंग मधील मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. वरदविनायक रेसिडेन्सी इंड कडून गोलंदाजी मार्कवर मला वाटतं गोलंदाज लवकरात लवकर पाचारण करायचं आहे. तसेच मॅच ऑफिसर्सला विनंती असेल कृपया आपण आज लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आतापर्यंत जर विचार केला जतीन सरांच्या माध्यमातून एक सदृढ अशी इनिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारे आपल्या इनिंगला बिल्डअप करताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. नक्कीच सुरुवातीला सिंगल डबलने स्कोर कार्ड चालू ठेवलं, मात्र जेव्हा वेळ आली अस्तित्वाची तेव्हा घणाघाती प्रहार केले गेले त्यांच्या माध्यमातून आणि सुरेख असे स्ट्रोक, चौकार आणि षटकार आपल्याला त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. बघूया वरदविनायक रेसिडेन्सी इंड कडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतो तो म्हणजेच सत्तार. 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतात ते म्हणजे सत्तार. बघूया 5वं षटक, शेवटचं षटक, महत्वपूर्ण षटक दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामधील
पहिल्या इनिंगमधील शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतात. सत्तार सामना करतील. जतीन सर आणि श्रेयश या दोघांची जोडी आतापर्यंत नक्कीच काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मागच्या षटकाचा जर विचार केला कैफ याच्या गोलंदाजीवरती, बघूया शेवटच्या षटकाचा कशा प्रकारे सामना करतायत दोन्ही फलंदाज. सत्तार गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. जतीन सरांना गोलंदाजी करण्यासाठी यावेळी सूर्यकाचा फटका खेळला गेलाय, मात्र तिकडे फिल्डरच्या हातामध्ये चेंडूला सरळ पाठवलंय. सूर्यकाचा फटका खेळला गेला होता. पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, मात्र ज्या कनेक्शनची गरज होती, ज्या कनेक्शनची अपेक्षा होती, त्या प्रकारचं कनेक्शन बॉलचं आणि बॅटचं झालं नाही. परिणामी मिड विकेटच्या हातामध्ये चेंडूला सरळ पाठवले. विकेट आपली गमावी लागते जतीन सर सालगावकर यांना. नक्कीच सूर्यकाशी फलंदाजी करून आपल्या संघासाठी पेव्हिलियनमध्ये नक्कीच आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारे फलंदाजी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला तयार होता तो म्हणजे स्वप्नील. स्वप्नील याच्या खांद्यावरती नक्कीच मोठी जबाबदारी असेल. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बघूया 5 चेंडूंमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल गाठतायत दापोली 11 दापोली संघाचे हे दोन्ही फलंदाज. सन्मानजनक टोटल सेट करावा लागेल. जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर संघर्ष करावा लागेल. बघूया कशा प्रकारे सामना करतोय स्वप्नील. 17च्या गोलंदाजीचा यावेळी देखील मोठा फटका खेळला आहे. हो, तिथे काहीसे कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कैफ याच्या चेंडू हातामध्ये आला होता, मात्र चेंडू हातामधून निसटलाय. झेल निसटलाय की मॅच निसटली हे आपल्याला येणारा कालच दाखवून देईल. मात्र इथे विकेट जिथे येऊ शकली असती तिथे मात्र स्वप्नील आपल्या क्रीजवरती अगदी सुखरूप असतील. सत्तार, बघूया सत्तार यांच्याकडे भरपूर असा अनुभव आहे. टेनिस क्रिकेटला नक्कीच त्याने आपले महत्त्वपूर्ण योगदान आपल्याला दिलेले पाहायला मिळते. बघूया या दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानावरती कशा प्रकारे गोलंदाजी करतात. यावेळी बिग अपील केली जाते विकेट किपर यांच्या माध्यमातून. मात्र इथे चांगल्या प्रकारे चेंडू फेकला गेला होता सत्तारांच्या माध्यमातून. नक्कीच रिव्ह्यू साठी अपील केली गेली अंपायरांच्या माध्यमातून. बॉलसाठी हा रिव्ह्यू असेल, लवकरात लवकर चेक केलं जाईल. कृपया दोन्ही संघांनी निर्णय येईपर्यंत आम्हाला सहकार्य करायचं आहे. स्पोर्ट्स स्ट्रीमवरती आपण तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख असं लाईव्ह स्ट्रीमिंग या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. स्पोर्ट्स स्ट्रीमिंगच्या माध्यमातून या दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानावरती आपण पाहतोय. अजिंक्य तलाठी स्मृती चषक 2025 पर्व दुसरा आपण या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतोय. या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय दापोली 11 आणि रॉयल दापोली या दोन संघांमध्ये. डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच बोल्डसाठी अपील केली गेली होती विकेट किपर मोहसिन बुरुणकर यांच्या माध्यमातून. इथे रिव्ह्यू घेतला जातोय. डिसिजन पेंडिंग असेल, लवकरात लवकर डिसिजन कळवला देखील जाईल.
चला डिसिजन येतोय. नॉट आउट असेल फलंदाज. नक्कीच चांगल्या प्रकारे अपील केली गेली होती, मात्र डिसिजन इथे चेक केला गेला होता. डिसिजन असेल नॉट आउट. फलंदाज असतील आपल्या क्रीजवरती सुखरूप. श्रेयश. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सत्तारांच्या माध्यमातून. किफायतशीर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे जखडून ठेवलंय समोरच्या फलंदाजांना आतापर्यंत. 5वं षटक असेल, अंतिम षटक आहे, निर्णायक षटक असू शकतं या सामन्यामध्ये. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना आपण होत असताना पाहतोय. रॉयल दापोली वर्सेस दापोली 11. दापोली या दोन संघांमध्ये यावेळी सुरेख फटका खेळलाय. चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेषे बाहेर. यावेळी श्रेयसच्या बॅटमधून येतोय ब्रँडेडचा षटकार. नक्कीच स्लॉट मध्ये चेंडू टाकला गेला होता, त्याला सरळ पिक केलं. ऑन दी अप चेंडूला खेळलं गेलं समोरच्या दिशेने. चेंडूला सरळ पाठवलं 6 धावांसाठी. ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळाला श्रेयसच्या माध्यमातून. बघूया सत्तार उत्तराला प्रत्युत्तर देतात का श्रेयसच्या षटकाराला. ओहो, यावेळी बॅकफुटने पंच करण्याचा प्रयत्न होता, लेट कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू निर्धाव जातोय सरळ एष्टी रक्षकांच्या हातामध्ये. मला वाटतं या षटकातील हा अंतिम चेंडू फेकला जाईल सत्तारांच्या माध्यमातून. या पहिल्या इनिंग मधील अंतिम चेंडू फेकला जाईल सत्तारांच्या माध्यमातून. बघूया कशा प्रकारे शेवटच्या चेंडूचा सामना केला जातोय श्रेयसच्या माध्यमातून. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डीपला तिकडे क्षेत्ररक्षक असेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगला रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. 2 धाव धावून काढल्या गेल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र रनआउटच्या रूपामध्ये श्रेयसला आपली विकेट गमवावी लागते. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली होती. षटक क्रमांक 5 इथं समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिली इनिंग इथे समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. दापोली 11 दापोलीने आपल्या 5 षटकांमध्ये धावसंख्येपर्यंत मजल गाठली, ती म्हणजे 52. 53 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय रॉयल दापोलीला. हा जर सामना जिंकायचा असेल तर 53 धावा बनवाव्या लागतील. 5 षटकांमध्ये 53 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. चला घेऊन जातो तुम्हाला पुन्हा एकदा चालू सामन्याकडे, जिकडे या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना आपण होत असताना पाहतोय. दापोली 11 दापोली वर्सेस रॉयल दापोली या दोन संघांमध्ये, जिकडे दापोली 11 दापोलीने फलंदाजी केली होती. दापोली 11ने फलंदाजी केली गेली होती त्यांच्या माध्यमातून. 53 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय रॉयल दापोली या संघासमोर. बघूया कशा प्रकारे रॉयल दापोली संघ या चेसकडे अप्रोच करतोय, हे देखणं नक्कीच गरजेचं असेल. रॉयल दापोली संघाचा जर विचार केला, मोहसिन सर बुरोणकर यांच्यासारखं मोठं नाव त्यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यांच्या माध्यमातून क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले होते.
रॉयल दापोली संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर आपले बॅटर्स पाठवून द्यायचे आहेत. आपली ओपनिंग पेअर मैदानामध्ये लवकरात लवकर दाखल करायची आहे. तसेच दापोली 11ला देखील विनंती असेल आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी असल्याने आपण कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे. 5 षटकांमध्ये 53 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी दापोली 11 दापोली संघाकडून फलंदाजी मार्कवर स्ट्राईक मला वाटतं ओपनिंग पेअर आपल्याला मैदानामध्ये दाखवलं होताना पाहायला मिळते. द बिग नेम पॉवर हिटर मोहसिन सर बुरुणकर त्यांच्यासोबतच बाबा या दोघांची ओपनिंग जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. सलामीचे वीर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. बघूया कशा प्रकारे अप्रोच केला जातो या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. टार्गेट नक्कीच चांगल्या प्रकारे सेट केलं गेलं. एक सन्मानजनक टोटल सेट केलं गेलं आहे दापोली 11 दापोली संघाच्या मार्फत रॉयल दापोली संघासमोर. आता मात्र चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल. चांगली फलंदाजी केली गेली होती. जर सामना जिंकायचा असेल फायनलचं तिकीट पक्क करायचं असेल तर चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल तुम्हाला. समोर देखील नक्कीच नामवंत गुणवंत असे खेळाडू आपल्याला समोरच्या संघामध्ये पाहायला मिळतात. जर विचार केला रॉयल दापोली संघाचा तर बघूया गेम ऑन होतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. अर्थातच पहिले 2 षटक पॉवर प्लेचे षटक असल्या कारणास्तव तुम्ही मात्र 2 फिल्डर आउटसाइड द सर्कल ठेवू शकता. फील्ड रिस्ट्रिक्शन्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर चेंडू हातामध्ये घेऊन गोलंदाज तयार होतो श्रेयश. आपल्या संघासाठी सुरेख अशी फलंदाजी केली गेली होती त्यांच्या माध्यमातून. आता मात्र चेंडू हातामध्ये घेऊन गोलंदाजीसाठी देखील तयार झाला आहे तो म्हणजे श्रेयश. बघूया मोहसिन बुरुणकर सर सामना करतील श्रेयशाच्या धारदार गोलंदाजीचा. गेम ऑन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय द चेस इज ऑन. रॉयल दापोली वर्सेस दापोली 11 या दोन संघांमध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना. दुसऱ्या इनिंग मधील पहिला चेंडू श्रेयशाचा मोहसिन सरांना जिकडे 5 षटकांमध्ये 53 धावांचा टार्गेट चेस करण्यासाठी उतरलाय तो म्हणजे रॉयल दापोली संघ. बघूया कशा प्रकारे सुरुवात करतोय. नक्कीच चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल रॉयल दापोली संघाला. बघूया श्रेयश यावेळी सुरेख असा चेंडू टाकला गेला होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू सरळ डाऊन दी लेग जातोय. अवांतर धावसंख्येने समोरच्या संघाचं इथे खातं उघडलं जात आहे. रॉयल दापोली संघाचं इथे खातं उघडलं जात आहे एका अवांतर धावसंख्येने. नक्कीच चांगल्या प्रकारे सुरुवात करण्याचा प्रयत्न होता. सरप्राईज करण्याचा प्रयत्न होता. अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू सरळ डाऊन द लेग गेला. एक स्टारच्या रूपामध्ये धाव भेटली. यावेळी देखील सुरेखाचा फटका खेळला गेला होता. यावेळी देखील पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला गेला होता श्रेयशाच्या माध्यमातून. या चेंडूला नक्कीच सन्मानपूर्वक असं डिफेंड केलं गेलं मोहसिन सरांच्या माध्यमातून. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत. ज्यांच्या नावावरती या हिस्टॉरिकल आझाद मैदानावरती अनेक असे विक्रम पराक्रम असताना आपल्याला पाहायला मिळतात तेच मोहसिन बुरुणकर सर रॉयल दापोली संघासाठी आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजी करताना. यावेळी सुरेखाचा फटका केलाय. कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेने समाधान मानावं लागेल. या एका धावेने स्वतःचं खातं उघडण्यामध्ये यशस्वी ठरतायत ते म्हणजेच मोहसिन सर. एका धावेने नक्की स्ट्राईक चेंज झालेले असताना आपल्याला पाहायला मिळते. बाबा स्थिर स्ट्राईक वरती पहिल्यांदाच सामना करतील. या मॅचचा जर विचार केला श्रेयशाच्या गोलंदाजीचा इथे काहीसे फिल्डिंगमध्ये चेंजेस आपण पाहू शकतो. जतीन सर सालगावकर यांच्या माध्यमातून केले जात आहेत. नक्की स्वतः संघाचे सर्व आहेत. कर्णधार आहेत. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात. त्याचं काय तर नक्कीच सुरेख असं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं जतीन सर सालगावकर यांच्या माध्यमातून. यावेळी नक्कीच बॅटची अप्पर एज लागली होती. सुरेख असे एफर्ट्स देखील पाहायला मिळाले त्या तिकडे विकेट किपर जतीन सरांच्या माध्यमातून. मात्र चेंडूला थोडा जास्त उछाल प्राप्त झाल्या कारणास्तव चेंडू त्यांच्या डोक्याच्या वरून गेला. मात्र एक धाव धावून काढण्यापासून काही रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. बाबा आणि मोहसिन सरांची एक सदृढ अशी सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच टार्गेट चेस करण्यासाठी उतरलेला संघ 5 षटकांमध्ये 53 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय रॉयल दापोली संघासमोर. 2 षटकं पॉवर प्लेची असतील. त्या पॉवर प्लेच्या षटकांचा चांगल्या प्रकारे युटिलाइज करण्याचा प्रयत्न असेल. यावेळी एज अँड टेकन
मोठी विकेट आपल्या संघासाठी प्राप्त करतो तो म्हणजे श्रेयश. सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळतो विकेट किपर जतीन सरांच्या माध्यमातून. नक्कीच कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनसाइड एज लागली. चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला विकेट किपर यांच्या हातामध्ये. विकेट क्रमांक 1 चं होतं इथे पतन. मोहसिन सरांना आपली विकेट गमवावी लागते या बिग मॅच मध्ये. मोहसिन बुरोणकर सर नक्कीच विकेट गमवावी लागते त्यांना या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. त्यांची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतो तो म्हणजेच कैफ. कैफ बघूया चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असेल कैफ याचा. जर फलंदाजीचा विचार केला तर जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. चांगल्या प्रकारे गेम दाखवावा लागेल जरा सामना जिंकायचा असेल तर. नक्कीच या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. अंतिम दिवस असल्या कारणास्तव आपल्या स्टेजवरती नक्कीच इथे मान्यवर येणार आहेत. कृपया त्यांच्यासाठी आपण खुर्च्या खाली करायच्या आहेत अशी सर्वांना विनंती असेल. आदरणीय सन्माननीय असे आपले मान्यवर ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली होती. नक्कीच त्यांच्यासाठी आपण खुर्च्या खाली करायच्या आहेत अशी सर्वांना विनंती असेल. तत्पूर्वी घेऊन जातो तुम्हाला चालू सामन्याकडे जिकडे मला वाटतं षटक क्रमांक पहिल्यातील अजून एक चेंडू शिल्लक असेल. श्रेयशाच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर पूर्णपणे जखडून ठेवलंय. एकही मोठा फटका खेळण्याचा चान्स नाही दिलाय समोरच्या फलंदाजांना. आणि सोबतच मोहसिन बुरोणकर सरांसारखी मोठी विकेट देखील आपल्या संघासाठी प्राप्त केली. बघूया पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा श्रेयशाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून बाबा यांच्यासाठी. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील बाबा यांच्यासाठी. बघूया श्रेयशाचा यावेळी पुन्हा एकदा अलंग द कार्पेट फटका खेळलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. एका धावेने समाधान मानावं लागतंय का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउट. सुरेख असा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला दापोली 11 दापोलीच्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि परिणामी बाबा यांना आपली विकेट गमवावी लागते. एक षटक समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच रॉयल दापोली संघाची 5. लॉस ऑफ 2 विकेट. नक्की श्रेयश याने आपल्या गोलंदाजीवरती मोहसिन सरांची विकेट प्राप्त केली गेली होती त्यांच्या माध्यमातून. अगदी शेवटच्या चेंडूवरती षटकातील बाबा यांची विकेट देखील रनआउटच्या रूपामध्ये प्राप्त करतायत दापोली 11 संघासाठी. सुरेख असा क्षेत्ररक्षणाचा नमुना आपण पाहिला. 6-6 5-5 5-5. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच रॉयल दापोली संघाची 5. गोलंदाजी मार्कवर दापोली एक्सप्रेस आकाश सकपाल तयार होतोय. दुसरं षटक असेल पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. नक्कीच या दुसऱ्या षटकाचा जर विचार केला पॉवर प्लेच्या मोठे फटके खेळण्याची गरज असेल. रॉयल दापोली संघाला जर विचार केला तर आतापर्यंत मात्र 5 धावा बनवल्या गेल्या त्यांच्या माध्यमातून. 2 विकेट देखील मोठे विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केले गेले होते. श्रेयशाच्या माध्यमातून गोलंदाजीचा जर विचार केला सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र 5 धावा खर्च केल्या गेल्या त्यांच्या माध्यमातून. 2 विकेट्स अर्थातच एक रनआउटच्या रूपामध्ये बाबा यांची विकेट देखील आपल्या संघासाठी प्राप्त केली गेली. दुसरं षटक बघूया आकाशांचा. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ हवेमध्ये उभा झाला आणि पुन्हा एकदा श्रेयशाच्या हातामध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. सॉफ्ट डिसमिसल आपल्याला काहीसा पाहायला मिळतोय आणि विकेट गमावी लागते ती म्हणजेच राहिल्याला आपली विकेट गमावी लागते. आकाश नक्कीच आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी या हिस्टॉरिकल आझाद मैदानावरती करत आलाय. त्याचाच काहीसा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती राहिल्याची विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केली. राहिल्याची जागा घेण्यासाठी फलंदाजी मार्कवर फलंदाज तयार होतात ते म्हणजे 70. बघूया 70 सरांवर नक्कीच इथे मोठी जबाबदारी असेल.
त्यांच्याकडे गुणवंत आहे, अगदी पुरेपूर असा अनुभव आहे या आझाद मैदानाचा. नक्कीच चांगल्या प्रकारे फलंदाजीची अपेक्षा असेल. आतापर्यंत आपलं पारड रॉयल दापोली संघावरती झुकवताना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे दापोली 11चा संघ. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं. गेम अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने ऑन असेल. बघूया सत्तार सर कशा प्रकारे सामना करतात आकाश सकपाल यांच्या गोलंदाजीचा. दुसरं षटक आहे, पॉवर प्लेचं ऑब्वियसली षटक असेल. यावेळी देखील बॅकफुटने कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र एका धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच रॉयल दापोली संघाची 6. नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक विकेट प्राप्त केली गेली होती. त्याच्यानंतरचा चेंडू होता सन्मानजनक, पूर्ण डिफेंड केलं गेलं त्या चेंडूला. बॅकफुटने अगदी हलक्यात पुश केलं गेलं एका धावेसाठी कैफ असेल स्ट्रायकरला. यावेळी फटका सजलाय, चेंडूला सरळ पाठवले सीमारेषेबाहेर. कॉम्बॉक्सच्या दिशेने येतो या कैफ याच्या बॅटमधून ब्रँडेसचा षटकार. नक्कीच शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि त्याला नक्कीच पुरेपूर असा त्या चेंडूचा समाचार घेतला गेला कैफ यांच्या माध्यमातून. चेंडूला सरळ पाठवलं 6 धावांसाठी कॉम्बॉक्सच्या दिशेने. ब्रँडेड असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मग या आकाश आपल्या षटकाचा उर्वरित षटकाचा कशा प्रकारे समाचार घेत आहेत. यावेळी सुरेख असे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले होते तिकडे. मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी. बाईच्या रूपामध्ये रॉयल दापोली संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 धावसंख्येपर्यंत. नक्कीच इथे काहीसा मोमेंटम शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कप यांच्या माध्यमातून षटकार ठोकला गेला होता. त्याच्यानंतर बाईच्या रूपाने का होईना आपल्या संघाच्या खात्यामध्ये 4 धावांनी इजाफा होता असताना आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच जी तुमची गती आहे ती गती तुमची कधी मित्र आणि कधी दुश्मन होईल हे तुम्हाला देखील कळणार नाही. आकाशाची गती त्याची या चेंडूवरती दुश्मन झाली. यावेळी नक्कीच पुरेपूर असं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्या माध्यमातून स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा या चेंडूवरती देखील प्रयत्न होता, मात्र गतीने चकमा दिलाय कैफ याला आकाशाने. सुरेख असं गतीमध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. बघूया आकाशांचा कैफ याला पुढील चेंडू. यावेळी थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स टाकण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ स्टंप थोडा जास्तच स्क्वेअर मारा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या रूपाने आणखी एक धाव रॉयल दापोली संघाच्या स्कोर कार्ड मध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. बघूया कैफ कशा प्रकारे या शेवटच्या चेंडूचा सामना करतोय आकाशाचा. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओ हो, व्हॉट एफर्ट. सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते विकेट किपर जतीन सर सालगावकर यांच्या माध्यमातून. नक्कीच बॅटची एज लागली होती आणि त्या एज लागून बॉलला अतिशय सुरेखरित्या पूर्ण विराम दिलाय आपल्या हातामध्ये. व्हॉट अ कॅच. सुरेख असं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते जतीन सर सालगावकर यांच्या माध्यमातून. कैफ याला आपली विकेट गमवावी लागते. ओ हो, नक्कीच तो झेल, नक्कीच सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळाला जतीन सर सालगावकर यांच्या माध्यमातून. कैफ याची मोठी विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केली गेली. आकाशाच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 विकेट्स आपल्या संघासाठी या षटकामध्ये देखील प्राप्त केले गेले. त्या ओव्हरची सुरुवात देखील विकेटने झाली होती. त्या ओव्हरचा शेवट देखील विकेटने झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मला माफ करा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच रॉयल दापोली संघाची 17. यस मित्रांनो, या ग्रँड फिनालेच्या दिवसातील उत्तरार्धाकडे आपण वळत असताना आपण पाहतोय
हा सेमीफायनलचा दुसरा सामना एकंदरीतच एका बाजूला आपण पाहायला गेलो तर रॉयल दापोली हा संघ पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे आपण पाहतोय तर दापोली 11 हे दोन संघ मोठे संघ. निश्चितच दापोली तालुक्यातील या दोन संघांमध्ये खेळाडू सुद्धा तितक्याच दर्जाचे आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलो 17 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या, तर लॉस ऑफ 4 विकेट्स. अर्थातच काय तर 4 विकेट्स माघारी परतल्यात तंबूच्या आसऱ्याला विश्रांती करत असताना. खरं तर आपण पाहायला गेलो टार्गेट सेट झालं होतं एकंदरीत 53 धावांचा, आणि या 53 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहायला गेलो तर 18 चेंडू 36 धावांचं समीकरण जाऊन ठेपलंय सध्याच्या घडीला. एकंदरीत आपण पाहायला गेलो तर रॉयल दापोली संघाचे 4 क्रमांकाचे जे स्पर्धक होते खेळाडू होते ते मात्र यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला विश्रांती करत असताना आपण पाहतोय सध्याच्या घडीला ही फलंदाजी 18 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण जाऊन ठेपलंय सध्याच्या घडीला. बघा जसं जसं सायंकाळ होत जाईल निश्चितच ही स्पर्धा पुढे जात जाईल तशी तशी क्षेत्र सगळ्या क्रीडा रसिकांची आणि प्रेक्षकांची गर्दीसुद्धा आणि अतिथींची उपस्थितीसुद्धा या स्पर्धेनिमित्त लावेल. यावेळी जाऊया 18 मध्ये 36 धावांची आवश्यकता असताना आपण गोलंदाजी ट्रॅकवरती वरदविनायक रेसिडेन्सी एंडकडून पाहायला मिळत आहेत श्रेयश खटावकर यांना. यावेळेस बॅटची लिडिंग यष्टीरक्षक मागे येत आहेत आणि स्वतः आपण पाहतोय तर जतीन सालगावकर सर हे मात्र कॉट बिहाइंड द विकेट, म्हणजेच अर्थातच काय यष्टीच्या मागे जाऊन चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि निश्चितच पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारचा कॅच ते मात्र इथं टिपतायत पकडतायत आणि निश्चितच आहे कॅचेस विन द मॅचेस. तब्बल 5 खेळाडू माघारी परतले तर रॉयल दापोली या संघाचे 70 भाई तिकडे दाखल झाले होते ॲज अ नवोदित फलंदाज म्हणून, परंतु निश्चितच आहे त्यांची पारी सुद्धा इथे संपुष्टात आले सध्याच्या घडीला. सेमीफायनलचा हा दुसरा एकंदरीत सामना आपण पाहतोय. एका बाजूला रॉयल दापोली तर दुसऱ्या बाजूला दापोली 11. या दोन संघांमध्ये जो संघ मात्र विजय प्राप्त करेल ना मित्रांनो तो संघ मात्र निश्चितच दिमाखदार प्रवेश करेल फायनलच्या सामन्यासाठी, तो पात्र राहील. बघा 18 ला 36 धावांचं समीकरण आवश्यकता असताना ना मित्रांनो एक कॉट बिहाइंड द विकेट अशीच आपल्याला विकेट पाहायला मिळाली. अर्थातच 70 भाई त्या ठिकाणी होते, पारी त्यांची संपुष्टात आली. तदनंतर आपण पाहतोय 17 मध्ये 36 धावांची आवश्यकता असेल. संघर्ष मित्रांनो करावा लागेल, कारण संघर्ष विना हे क्रिकेटसुद्धा अधुरं राहतं आणि संघर्ष विना आपलं जीवनसुद्धा अधुरं राहतं. श्रेयश गोलंदाजी ट्रॅकवरती यस यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झालेत, पंचांकडे अपील केली जाते आणि निश्चितच बॅटची कडा घेतली जाते चेंडू आणि चेंडू जाऊन सिरावतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेटचं पतन होतोय. चेंडू जाऊन सिरावतोय कोणाच्या हातामध्ये तर यष्टीरक्षक अर्थातच कीपरच्या भूमिकेत आपण पाहतोय जतीन सर सालगावकर. सलग हा तिसरा झेल त्यांनी पकडला एकंदरीत. आपण यापूर्वी षटकाचं जर पाहायला गेलो ना यस यापूर्वी आपण जर पाहायला गेलो ना तर एक सुंदर एफर्ट आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. ज्यावेळेस तिकडे कैफ होता आणि कैफचा चेंडू त्याने मारला होता, बॅटची लिडिंगच घेतली होती आणि सरळ त्यावेळेस जाऊन स्थिरवलेला असताना जतीन सरांच्या हातामध्ये. यावेळेस पाहतोय आपल्याला हॅट्रिकची संधी इथं उपलब्ध झाली आहे. हॅट्रिक बॉल असेल, श्रेयश खटावकर यांच्या माध्यमातून हा बॉल टाकला जाईल. हॅट्रिक प्राप्त होईल का पाहूया. यस प्रेडिक्ट केलं जातंय पाहूया. यस रिव्हर्स शॉटचं प्रेडिक्ट झालं होतं आकिब चिपळूणकर सरांच्या माध्यमातून आणि तशाच प्रकारचा शॉट तिथे मारला गेलाय. चूक घडली जाते आणि या स्पर्धेतील आपण जर पाहायला गेलो ना तर कदाचित ही पहिली हॅट्रिक असावी. निश्चितच कौतुक करावं लागेल. जर पारी आवडली असेल ना श्रेयश खटावकर याची आणि गोलंदाजी आवडली असेल ना तर मित्रांनो टाळ्या वाजवायला हरकत नाही आहे. परंतु आकिब चिपळूणकर सरांनी जे प्रेडिक्ट केलं ना की हा फलंदाज होता, नाव त्याचं होतं सौद गेला होता त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आणि सरांनी सांगितलं की सौद पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचे प्रयत्न करेल आणि त्याच प्रकारे स्विच हिट करण्याचे प्रयत्न झाले आणि निश्चितच त्रिफळाचीत फर्निचर डिस्ट्रॉय झालाय आणि आपण पाहायला गेलो तर माघारी परतले सौद. बघा पहिल्या चेंडूवरती अशा प्रकारची फटकेबाजी करणं निश्चितच माघारी ठरले सौद याला. तदनंतर आपण पाहतोय स्वतः या संघाची आपण मागायला गेलो तर विकी पातुर्डी सर यावेळेस मात्र दाखल झालेत मैदानाकडे. 15 मध्ये 36 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले. शॉर्ट लाईनची डिलिव्हरी होती, चेंडू ओळखला गेला, टप्पा ओळखला गेला, वेध घेतला गेला आणि आपण पाहतोय
आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झालेत, सिंगल कंप्लीट केली गेते. आपण पाहायला गेलो आत्तापर्यंत एक चांगलं षटक, खरं तर विकेटची हॅट्रिक प्राप्त केली आहे श्रेयस खटावकर याने. वैयक्तिकदृष्ट्या आपण जर पाहायला गेलो ना श्रेयस खटावकर याची, तर निश्चितच चांगल्या प्रकारची फलंदाजी सातत्याने करत असतो, चांगल्या प्रकारची गोलंदाजी सातत्याने करत असतो आणि एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत तो सातत्याने मैदानाच्या आतमध्ये तो खेळत असतो आणि त्याच प्रकारची खेळीसुद्धा आपल्याला त्याच्याकडून सध्याच्या घडीला पाहायला मिळते. यावेळेस साफ ट्रॅकर चेंडू ऑफ मध्ये आपण पाहतोय, लॉंग ऑफच्या दिशेला ढकलून दाखवली होती, सिंगल कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचे प्रयत्न झालेत आणि निश्चितच आहे इथे 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या गेल्यात. येणारा चेंडू असेल या षटकातील शेवटचा चेंडू आणि पाहूया किती धावा प्राप्त केल्या जातील. 13 मध्ये 33 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय 7 विकेट माघारी परतल्यात. अर्थातच 7 खेळाडू आहेत ना, ते मात्र तंबूच्या आसऱ्याला सध्याच्या घडीला विश्रांती करत असताना पाहायला मिळतात. 13 मध्ये 33. यावेळेस साफ ट्रॅकर चेंडू होता ऑफ मध्ये, तिकडे आपण पाहतोय सुमित जाधव सरांना, परंतु नाहीये. चेंडू त्यांच्या डोक्यावरून सुद्धा ट्रॅव्हल झालाय आणि निश्चितच पुन्हा एकदा येतोय ब्रँडेड मॅक्झिमम 6 धावांसाठी हा षटकार. 12 मध्ये जर आता आपण पाहायला गेलो ना, तर 27 धावांची आवश्यकता असेल आणि तिकडे फलंदाजी आपण पाहतोय, तर फलंदाजी करण्यासाठी जे फलंदाज आहेत, एका बाजूला आपण पाहतोय विकी पात्रुटी सरांना, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या समवेत त्यांना आपण पाहतोय ते म्हणजेच अफान यांना. बघा 12 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. यस, आपण पाहतोय सेमीफायनलचा, अर्थात या स्पर्धेतील उत्तरार्धाकडे आपण वळत असताना अजिंक्य स्मृती चषक पर्व दुसरे आणि या सीझन मधील हा दुसरा सामना, सेमीफायनलचा सामना. अर्थातच या 2 संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. एकंदरीतच फायनलच्या सामन्यासाठी खेळवली जाणारा हा सेमीफायनलचा सामना दापोली 11 आणि रॉयल दापोली या 2 संघांमध्ये लढत पाहतोय. एकंदरीत 53 धावांचा पाठलाग करावायचा होता रॉयल दापोली या संघाला, परंतु कदाचित आपण पाहायला गेलो ना, तर कुठेतरी डगमळतोय हा संघ. 7 विकेट माघारी परतल्यात. अशक्य आहे खरं तर हे आव्हान, परंतु त्यामध्ये तुम्हाला शक्य करावं लागेल. विकी पात्रुटी सर आपण मगाशी पाहायला गेलो, त्यांची जी खेळी होती, त्यांची जी पारी होती, चांगल्या प्रकारे त्यांनी सादर केली होती. जवळपास 8 ते 10 वर्षांच्या कालावधीत नंतर त्याच मैदानावरती उतरलेत आणि चांगली खेळी सादर करतायत. म्हणजेच आपण पाहिलं प्रदीर्घ काळानंतर आज ते मैदानावरती पुन्हा एकदा दाखल झालेत आणि निश्चितच आहे आपल्या खेळीने भुरळ पाडतायत सर्व दर्शकांवरती आणि सर्व क्रीडा रसिकांवरती. यस, यावेळेस वंड्या शिर्के गोलंदाजी ट्रॅकवरती असताना ओम प्लास्टिक एंडकडून गोलंदाजी होत असताना यावेळेस भिरकावून देण्याचे प्रयत्न झालेत. बॅटचा तितकासा संपर्क झाला नाहीये, थोडीशी एज घेतली गेली, कडा घेतली गेली आणि यामुळेच आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट झाली आणि सिंगल घेतली गेली. वंड्या शिर्के असतील 11 मध्ये आपल्याला पाहायला गेलो तर 26 धावांची आवश्यकता असेल. 11 मध्ये 26 निर्णायक हे षटक असेल. 11 मध्ये 26 मोठे फटके येणं गरजेचं राहील. एक सन्मानजन्य आपल्याला धावा या षटकामध्ये खेचाव्या लागतील, ठोकाव्या लागतील. खरं तर 11 मध्ये 26 धावांची आवश्यकता असताना आपण जर पाहायला गेलो ना, तर आतापर्यंत 27 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. लॉस ऑफ 7 विकेट्स. 7 खेळाडू माघारी परतलेत आणि आता आपण पाहायला गेलो तर 11 मध्ये 26 ला गमायचे आहेत. सायंकाळच्या सत्रामध्ये धीम्या गतीने चालवली असलेली स्पर्धा सेमीफायनलचा सामना पाहतोय. अतिशय क्रिकेटमय वातावरणात आणि उत्साहात चाललेली स्पर्धा ही टुर्नामेंट. यावेळेस पुढे पावलांचा वापर केला जातोय, पुढे सरसावून खेळण्याचे प्रयत्न जात आहेत. आकाश सकवाळ तिकडे आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने आज तैनात प्रोटेक्शन म्हणून असताना, परंतु नाही आहे, त्यांच्या डोक्यावरून चाललाय सीमारेषा पार. यावेळेस येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार 6 धावांकरिता. बघा 11ला 26 धावांची आवश्यकता असताना यावेळेस पाहायला गेला एक षटकार आला. निश्चितच समीकरण बदलतं राहील. 10 मध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. येणाऱ्या 10 मध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. मित्रांनो, सामना आवडला असेल ना,
येस, येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. मित्रांनो, इतिहास रचावा लागेल. दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि निश्चितच दोन्ही संघांमध्ये जे खेळाडू खेळतात ना सध्याच्या घडीला, दापोली क्रिकेट विश्वातील एक मोठे खेळाडू सगळेच आपण त्यांना पाहायला गेलो. आकाश शकपाल असतील, बंड्या शिर्के सर असतील, मोहसिन सर आपल्याला पाहायला मिळतोय, जतीन सर असतील. यावेळेस अलाउंग द कार्पेटच्या पद्धतीने लॉंग ऑफच्या दिशेला चेंडूला ढकलून दिले. सिंगल कंप्लीट केले गेले, दुसरीचे प्रयत्न झालेत आणि निश्चितच आहे दुसरी सुद्धा कंप्लीट केल्या गेल्या. याचाच अर्थ काय तर या 2 धावा पुन्हा एकदा ॲड केल्या जातील आणि निश्चितच आहे आव्हानामधून 2 धावा वजा सुद्धा केल्या जातील. म्हणजेच काय 9 मध्ये 18 धावांची आवश्यकता असेल. येणारे 9 चेंडू निर्णायक चेंडू असेल. 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. पहा काय क्रिकेट करते. क्रिकेट मित्रांनो तुम्हाला आवडले असेल ना सध्याच्या घडीला तर निश्चितच प्रशंसा करावी लागेल आणि टाळ्या निश्चितच या द्याव्या लागतील. हरकत नसेल टाळ्यांसाठी सुद्धा. विकी पात्रोटी सर आणि आपण अफानला पाहतोय. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे परिचयाचे लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच डी.आर. तलाठी सर इथे या स्पर्धेनिमित्त आवर्जून उपस्थित राहिलेत. मी त्यांचे सुद्धा शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि त्यांनी सुद्धा आपण या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे, अनुभवायची आहे. ही स्पर्धा एकंदरीत आपण पाहायला गेलो तर येणाऱ्या 9 मध्ये 17 धावांची आवश्यकता असताना सेमीफायनलचा सामना आपण पाहतो आहे. जो हारेगा वो बाहर पडेगा, मतलब बाहर निकलेगा, वो जीतेगा वो तो फायनल के निश्चितच शेवटच्या फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल. यावेळेस बॅटची कडा घेतोय चेंडू, लिडिंग एज झाली आहे. मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न होते, अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले. बॅटची लिडिंग एज घेतली आणि चेंडू निश्चितच जाऊन सिरावलाय. स्लिपच्या दिशेला आपण पाहायला गेलो एक तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असताना त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरवलाय, लँड झालाय आणि निश्चितच आपण पाहायला गेलो तर 8वा खेळाडू हा माघारी परतलाय. इथे मात्र 8 मध्ये 17 धावांची निश्चितच आवश्यकता असेल आणि या 8 मध्ये 17 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय जो नवोदित फलंदाज मार्गस्थ होतोय खेळपट्टीकडे असदला पाहायला मिळतोय. भाई असदला गरजावं लागेल, असदला लढावं लागेल या सामन्यामध्ये. 8 मध्ये 17 मारायचे आहेत कदाचित आणि 8 मध्ये 17 डिपेंड सुद्धा करायचे आहेत दापोली 11 संघाला. खरं तर पाहायला गेलो ना तर सेमीफायनलचा हा दुसरा सामना आपण एकंदरीत पाहतोय. पहिला सामना झाला होता SVR हरणे आणि भाटी 11 या 2 संघांमध्ये. त्यावेळेस भाटी 11 हा संघ मात्र विजयी ठरला होता आणि तदनंतरचा आपण सामना पाहतोय दापोली 11 आणि रॉयल दापोली या 2 संघांमध्ये. येणारे 8 चेंडू असेल आणि 17 धावांची आवश्यकता असेल. यस, यावेळेस साफ ट्रॅकरचा चेंडू आपण पाहतोय. बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला जातोय, उसळी प्राप्त करतोय पडल्यानंतर आणि निश्चितच परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहतोय. एकंदरीत हा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू टाकला जातोय. म्हणजेच काय तर समीकरण बदलतं राहील. 7 मध्ये 17 धावांची आवश्यकता असेल, ज्या ठिकाणी 8 मध्ये 17 धावांची आवश्यकता होते ना मित्रांनो, त्यावेळेस हा निर्धाव चेंडू टाकण्यात आलाय. यावेळेस आपण पाहतोय एक वेगळ्या शैलीने म्हणजे ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर येऊन शफल होऊन खेळण्याचे प्रयत्न झाले तर निर्धाव चेंडू टाकला जातोय. षटक संपुष्टात आलाय आणि आपण पाहायला गेलो ना तर जवळपास 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आल्यानंतर 8 खेळाडू माघारी परतलेत आणि धाव फलकावरती जर आपण पाहायला गेलो ना तर 36 धावा जोडल्या गेल्यात. समीकरण बदलतं राहतंय मित्रांनो. येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. सर्वस्वीची जबाबदारी आहे ना मित्रांनो, ती मित्र आपल्याला यावेळेस विकी सरांच्या आणि असदच्या खांद्यावरती घ्यावी लागेल, कारण 6 मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. बघा 6 मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. कुठे जाऊन हा सामना ठेपलाय पाहतोय आपण. दापोली 11 आणि रॉयल दापोली या 2 संघांमध्ये हा सेमीफायनलचा सामना. मित्रांनो, रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है. यावेळेस या 6 मध्ये 17 धावा रोखण्यासाठी यावेळेस आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज घेतली आहे.
परंतु पंचांचा इशारा येतोय, नोच्या स्वरूपात हा चेंडू टाकण्यात आलाय. डिसिजन पेंडिंग असेल यावेळेस मैदान आपण पाहतोय. यस, जो पंचांचा जो निर्णय असेल ना तो दोन्ही संघाच्या बाजूने योग्य तो आणि अचूक निर्णय दिला जाईल याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. अंपायर्स निर्णय कळवायचा आहे. येस, नो बॉल असेल आणि कदाचित या चेंडूवरती फ्री हिटची संधी असेल फलंदाजाला. एक मोफत संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. विकी सर पात्रोटी यावेळेस आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती 6 मध्ये 16 धावांची आवश्यकता असताना सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. आपण गोलंदाजी ट्रॅकवरती वरदविनायक रेसिडेन्सी एंडकडून जी गोलंदाजी होते अर्थातच आपण पाहतोय मुसद्दिक याच्या मार्फत ही षटक हाताळण्यात आलंय. यावेळेस आपण पाहतोय बॅक फुटला येऊन समोरच्या हलक्या हाताने दिशेने ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झालेत. सिंगल घेतली जाते, दुसरीचा कॉल केला गेलाय परंतु नाही, स्वतःला रोखलाय. मित्रांनो 6 मध्ये 16 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र सिंगल पुन्हा एकदा घेतली जाते. समीकरण मात्र बदलतं राहते. 5 मध्ये 15 धावांची आवश्यकता असेल. सेमीफायनलचा सामना मित्रांनो कसा असावा, मगाशी जो सामना झाला अशाच प्रकारचा रंगतदार सामना आणि निश्चितच चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतो. दोन संघांमध्ये एकीकडे हरणे आणि दुसरीकडे आपण पाहायला गेलो तर भाटी या दोन संघांमध्ये आणि तदनंतरचा आपण हा दुसरा सामना पाहतो. एकंदरीतच दापोली 11 आणि रॉयल दापोली या दोन संघांमध्ये 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती मुसद्दिक दाखल झालाय, सज्ज झालाय. यस, यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये, संबंध नाहीये मित्रांनो. अर्थातच काय पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची सांगता होते. एकही धावा इथे प्राप्त केल्या जाणार नाहीत आणि एकही धाव इथे गृहीत धरली जाणार नाहीये, ऍड केली जाणार नाही. समीकरण पाहायला गेलो तर पुन्हा एकदा बदलता राहील. 4 मध्ये 15 धावांची आवश्यकता असताना यावेळेस फाईन लेगला खेळलाय. त्याचप्रमाणे या स्पर्धेनिमित्त श्री आदरणीय अमुत सर बुटाला यांचे सुद्धा इथे आगमन झालंय, शुभ आगमन झालंय. मी त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांचे सुद्धा मनस्वी स्वागत करतो आणि त्याने सुद्धा व्यासपीठावरती विराजमान व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. दरम्यान जाऊया या सामन्याकडे. 3 मध्ये मित्रांनो 15 धावांची आवश्यकता आहे. सेमीफायनलचा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. ही लढत पाहतोय, ही भिडत पाहतोय. शेवटचे येणारे 3 चेंडू असतील आणि 3 मध्ये धावा किती पाहिजेत? 15. आपण जर पाहायला गेलो मोठे 2 स्ट्रोक येणं इथे गरजेचे राहतील मित्रांनो. 3 मध्ये 15 धावांची आवश्यकता ना. ही शेवटची विकेट मैदानावरती दाखल झाले. नाव असेल या खेळाडूचं अल्ताफ. 3 मध्ये 15 धावा मारायच्या आहेत. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले, क्रॉस आणि खेळण्याचे प्रयत्न झालेत. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा मित्रांनो संपर्क नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. यावेळेस आपण पाहतोय 2 मध्ये 15, ज्यावेळेस 3 मध्ये 15 धावांची आवश्यकता असताना मित्रांनो बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव अर्थातच डॉट बॉल आलाय. समीकरण बदलत राहील. 2 मध्ये 15. मुसद्दिक ऑन तयार. यावेळेस आपण पाहतोय उजव्या डावे एसटीच्या थोडासा बाहेर टाकण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यस, फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी असेल. अर्थातच काय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. फक्त औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये, कारण आपण एकंदरीत पाहायला गेलो ना तर दापोली 11 या संघाच्या बाजूने एकंदरीत हा सामना झुकलेला पाहायला मिळतोय. याचाच अर्थ काय तर कदाचित भाटी 11 भाटी या संघाच्या विरोधात फायनलच्या सामन्यामध्ये निश्चितच खेळताना आपल्याला दापोली 11 हा संघ दिसणार आहे आणि निश्चितच या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दापोली 11 हा संघ विजय प्राप्त करतोय आणि अंतिम फेरीमध्ये अर्थातच शेवटच्या सामन्यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये हा संघ मात्र